2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012 ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेत साहेब, अजिबात नव्हतं. 2012 ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत. पाणी दिलं तर माणूस केव्हा सोडा, पाणी आपण दुश्मनाला येतो, तुझं काय नाही. आणि तो तर गावकऱ्यांनी ठराव सांगितला होता. बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांग. बंदूक ही माणुसकी नाहीये. 2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012 ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेत साहेब, अजिबात नव्हतं. 2012 ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत. भाजपच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत, हे जरा नोट केलं पाहिजे. कारण तुम्ही कारण असताना जर तुम्ही अशा पद्धतीने अलिगेशन करा तर आम्हाला पाळवलं, आम्हाला खणून करता येतात. मीच कसं हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही. ठीक आहे. 2012 ला तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024 ला त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024 ला जे नूतनीकरण झालं, 24 ला गृहमंत्री कोण? फडणवीस. 24 ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतायत की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही निलगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24 ला? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्षा सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024 ला तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण श्रीयुत फडणवीस यांनी का केलं? काय त्यांना माहित नव्हतं का? 1-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर मागची 7.5 ते 8.5 वर्ष या राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळतात. फडणवीसांनी का बरं तेव्हाच त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे. कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे याच्यात आश्चर्य ते काय? अहो, ग्रह खातं तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच ना. तुम्ही थोडी तशी हवेतनं छूमंतर करून माहिती आणली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे. ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही ग्रह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे.